नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली टेस्ट सिरीज चालू केली आहे। भूगोलाची टेस्ट आपली चालू आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पुढील प्रश्न आहे 31 नंबरचा प्रश्न, योग्य पर्याय कोणता? आता इथे पर्याय दिलेत। पहिला पर्याय मध्य प्रदेश रांची, उत्तर प्रदेश लखनौ, हिमाचल प्रदेश शिलाँग, छत्तीसगड पटना। आता हे पर्याय म्हणजे राजधानीची क्षेत्र आहेत, राजधानी, आणि त्यातला आपल्याला योग्य पर्याय निवडायचा। तर आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ। आता बघा, ही रांची जी आहे, रांची ही झारखंडची राजधानी, झारखंडची राजधानी रांची आहे। हिमाचल प्रदेश जे आहे, हिमाचल प्रदेश, ह्या हिमाचल प्रदेशला 2 राजधान्या आहेत, शिमला आणि धर्मशाळा, शिमला आणि धर्मशाळा। तर ही शिमला जी आहे ही समर वॅकेशनची त्यांची राजधानी आहे, म्हणजे उन्हाळी राजधानी, आणि ही धर्मशाळा जी आहे ती विंटर राजधानी म्हणजे हिवाळी राजधानी आहे। आता ही शिलाँग जी आहे ही मेघालयची राजधानी आहे, आणि छत्तीसगडची राजधानी काय आहे? रायपूर। आता तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्यायचं ही पटना ही कोणत्या राज्याची राजधानी आहे, हे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे। पुढील प्रश्न पाहू आपण, 32 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील सीमा मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते? मॅकमोहन रेषा म्हणून कोणती रेषा किंवा सीमा ओळखली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारत व चीन। भारत व चीन यांच्या दरम्यान जी बाउंड्री आहे तिला काय म्हणतात? मॅकमोहन रेषा। तर आता भारत आणि बांगलादेश आणि भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान जी बाउंड्री आहे तिला म्हणतात रॅडक्लिफ लाईन, रॅडक्लिफ रेषा, रॅडक्लिफ रेषा। त्यानंतर भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये जी लाईन आहे तिला म्हणतात डुरँड रेषा, डुरँड। पुढील प्रश्न 33 नंबरचा प्रश्न, 33 नंबरचा प्रश्न, शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर तयार झाला? शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीमुळे तयार झाला आहे? तर पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे, कावेरी नदीमुळे शिवसमुद्रम धबधबा तयार झाला आहे। पुढील प्रश्न 34 नंबरचा प्रश्न, गंगटोक ही राजधानी कोणत्या घटक राज्याची आहे? गंगटोक ही राजधानी कोणत्या घटक राज्याची आहे? तर ही राजधानी आहे सिक्कीम, पर्याय क्रमांक 2। आता हरियाणा जे आहे, हरियाणाची राजधानी आहे चंदीगड। चंदीगड जी आहे ही चंदीगड स्वतः केंद्रशासित प्रदेश आहे, आणि पंजाब आणि हरियाणा ह्या 2 राज्यांची ती राजधानी आहे चंदीगड। मेघालयची राजधानी कोणती आहे? शिलाँग, आणि मणिपूरची राजधानी कोणती आहे? इम्फाळ, ही मणिपूरची राजधानी। पुढील प्रश्न पाहू, 35 नंबरचा प्रश्न, 35 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी वर घेऊया हे 1 मिनिट। 35 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी शिखर व पर्वतरांग यांची योग्य जोडी कोणती? खालीलपैकी शिखर व पर्वतरांग यांची योग्य जोडी, अयोग्य जोडी कोणती? अयोग्य जोडी ओळखायची, चुकीची जोडी ओळखायची आपल्याला। तर पर्याय क्रमांक 1 बघा इथं, दोडा बेट्टा आणि अरवली पर्वत ही चुकीची जोडी आहे आपली, म्हणजे पर्याय क्रमांक 1 इथं आपलं योग्य आहे। दोडा बेट्टा हे शिखर निलगिरी पर्वतात आहे, निलगिरी पर्वतात, हे लक्षात असू द्या। आता इथं बघा पर्याय क्रमांक 2, धूपगड हे सातपुडा पर्वतात आहे, सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे धूपगड, हे पर्याय योग्य आहे। कळसुबाई सह्याद्री पर्वतात आहे, बरोबर, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे। कांचनगंगा हे नेपाळ हिमालयात आहे, हे पर्याय बरोबर आहे। पुढील प्रश्न 36 नंबरचा प्रश्न, भारतीय पठारावरील कृष्णा ही पूर्ववाहिनी नदी कोणत्या समुद्रास मिळते? भारतीय पठारावरील कृष्णा ही पूर्ववाहिनी नदी, आता इथंच उत्तर दिलेलं आहे आपल्याला, कृष्णा ही पूर्ववाहिनी नदी कोणत्या समुद्रास मिळते? तर पूर्वेकडे जाणाऱ्या ह्या सगळ्या नद्या कोणत्या समुद्रात मिळतात? तर पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे, बंगालच्या उपसागरास, कारण बंगालचा उपसागर हा कुठे आपल्या देशाच्या पूर्वेस आहे, तर ह्या पूर्वेकडे जाणाऱ्या नद्या आहेत, बंगालच्या उपसागराला मिळतात। पुढील प्रश्न 37 नंबरचा प्रश्न, सह्याद्री पर्वताच्या उपरांगांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? कशाचा समावेश होत नाही, कोणाचा समावेश होत नाही? तर 37 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबर पर्याय, सातपुडा डोंगर, सातपुडा डोंगराचा समावेश होत नाही। अजिंठा डोंगर रांगाचा समावेश होतो, सातमाळा यांचा समावेश होतो, महादेव डोंगर रांगा यांचाही समावेश होतो, हरिश्चंद्र बालाघाट ह्या डोंगर रांगाचाही समावेश यांच्या उपरांगामध्ये होतो, सह्याद्रीच्या उपरांगामध्ये। 38 नंबरचा प्रश्न, 38 नंबरचा प्रश्न, अमीनदेवी मिनिकॉय बेटे कोणत्या समुद्रात आहे? अमीनदेवी व मिनिकॉय बेटे कोणत्या समुद्रात आहे?
व अमीनद्वीपी व मिनिकॉय बेटे हे लक्षद्वीप समूहाचा भाग आहे. तर हे अरबी समुद्रामध्ये आहे. अरबी समुद्रामध्ये आहे अमीनद्वीपी व मिनिकॉय बेटे. हे कोणत्या द्वीपसमूहाचा भाग आहे? तर लक्षद्वीप या द्वीपसमूहाचा भाग आहे. 39 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळणारी नदी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही अरबी समुद्राला मिळणारी नदी नाही? तर अरबी समुद्राला मिळणारी नदी नाही ही पर्याय क्रमांक 4 ही योग्य आहे, गोदावरी. कारण गोदावरी ही नदी ही पूर्वेकडे वाहत जाते, पूर्वेच्या दिशेने वाहत जाते आणि पूर्वेकडे आपला बंगालचा उपसागर आहे आणि ही बंगालच्या उपसागराला मिळते. 40 नंबरचा प्रश्न, कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे, गंगा व ब्रह्मपुत्रा यांचा त्रिभुज प्रदेश. गंगा व ब्रह्मपुत्रा नदीचा त्रिभुज प्रदेश. हा प्रदेश कुठं आहे? तर हा पश्चिम बंगाल व बांगलादेश ह्याच्या दरम्यान आहे. जास्त करून हा बांगलादेशमध्ये आहे. याला म्हणतात सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश. सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश हा ह्या नद्यांमुळे बनलेला आहे आणि एकदम सुपीक हा त्रिभुज प्रदेश आहे. ठीक आहे मित्रांनो, आज इतकेच प्रश्न पाहू. इतर प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.